तर श्रीशाला मस्त असं रेडी करून आम्ही चाललो होतो बाहेर. आता कुठे चाललोय सांगतेस. तर ते आधी श्रीशा मला म्हणत होती, मम्मा तू पाठीमागे बस, मी पुढे बसते. तर आज आम्ही चाललो होतो मटनचेरीमध्ये. मटनचेरी हे केरळमधील खरंच खूप छान ठिकाण आहे. याला फॉरेन गल्ली म्हणून देखील ओळखले जातात आणि आम्ही राहतो ना तिथून खरंच खूप जवळ आहे. तर इथं बोटिंग वगैरे आहे आणि ऑटो मेट्रो देखील आहे, जे की आपल्या भारतात पहिलीच केरळमध्ये आहे ऑटो मेट्रो. तर याआधी आम्ही ऑटो मेट्रोमध्ये बसलो होतो, त्यामुळे आज काही बसलोच नाही. तर डच पॅलेस म्हणून देखील ओळखले जाते. कोचीमधील एक ऐतिहासिक स्थळ आहे. पोर्तुगीजांनी 1545 मध्ये कोचीच्या राजाला भेट म्हणून बांधले होते. नंतर डच लोकांनी त्यात सुधारणा केल्या, त्यामुळे त्यांना डच पॅलेस म्हणून देखील ओळखले जाते. रामायण आणि महाभारताच्या कथा दर्शवणारी सुंदर भिंतीचित्रे आहेत. तर याचा ना मी पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. तर इथं बघा श्रीशा मॅडमला खूप मस्ती करत होती आणि तिला बाहेर नेलं ना ती खरंच खूप मस्ती करते. आणि इथं ना फोटोशूट करण्यासाठी एकदम बेस्ट जागा आहे, कारण फोटोशूट करण्यासाठी पण खूप कपल्स वगैरे येतात आणि खूप अशा युनिक गोष्टी बघायला भेटतील इथं. म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी एकदम भारी असते, विणकाम केलेली कला किंवा जुन्या ज्या राजा महाराजांच्या ज्या काही वस्तू असतात ना त्या देखील बघायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी वगैरे, म्हणजे खूप साऱ्या अशा वेगळ्या गोष्टी भेटतात. तर याचा मी पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर या श्रीशा मॅडमला ना कुठे बाहेर नेलं ना तर खूप अशी मस्ती असते. आज तिला तिचा शिवांशदादा भेटला होता, तर त्याच्यासोबत तिने खूप मस्ती केली आणि त्याचाच गॉगल घालून खूप शायनिंग मारत होती. तर त्यानंतर घरी आल्याच्या नंतर मस्त अशी पावभाजी वगैरे केली आणि जेवण केलं. तर असा होता आजचा आमचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा.